नाही, आजचा विषय एसडी सीडच्या माध्यमातून जे शिष्यवृत्ती आपण मागील 17-18 वर्षापासून वाटतो आहोत, त्या संदर्भातली माहिती द्यावी आणि या कार्यक्रमामध्ये समाजातले जे कोणी मंडळी देऊ इच्छिते समाजाला, त्यांनी याच्यात जुडावं ही एक अपेक्षा होती आणि त्यासाठी आपल्या माध्यमातून समाजाला हे विषय जाऊ द्यावे, त्यासाठी आज हा प्रयोजन आपण केलेलं आहे. आणि 21 तारखेला सचिन पिळगावकर आणि सुप्रिया ताई हे येत आहेत. ते पण त्यांच्या संवादातनं हे सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळेस आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं यासाठी आजचं हे नियोजन आपण केलं होतं. दादा, एसडीसीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल झालंय. प्रत्येक आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी लाभ घेतला त्याची काही आकडेवारी आपल्याला सांगता? आतापर्यंत आपण जवळपास 16,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटलेली आहेत आणि त्यातनं जवळपास 3800 विद्यार्थ्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि जवळपास 50,000 विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन प्रशिक्षित करण्याच्यासाठी आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे. दादा, जसं आता विषय होता की शिष्यवृत्ती देणं हा एक भाग झाला, पण करिअर गायडन्स पण काही झालं तर त्या दृष्टीने एसडी फाउंडेशनचं काय आता नवीन पाऊल असणार आहे? आता नवीन जे आमच्या लक्षात आलं आमच्या सगळ्या गव्हर्निंग बॉडीच्या सदस्यांना, की विद्यार्थ्यांना करिअर, कारण ते शिकत असताना कोणतं करिअर घ्यायचं, त्यासाठी काय खर्च अपेक्षित आहे, या सगळ्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणं फार आवश्यक आहे. आणि ते आता नवीन आपण सुरू केलेलं आहे. त्याला आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्यासाठी आपण आपल्या गव्हर्निंग बॉडी जी आहे ते हे काम करायला सुरुवात केलेली आहे. आता 21 तारखेला जो कार्यक्रम आहे, किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे काय? अबाउट 600-650 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वाटली जाईल. ती मला वाटतं 5,000 पासून 50,000 पर्यंत आपण ज्याची जशी रिक्वायरमेंट असेल आणि ज्याला आपले गव्हर्निंग बॉडीने योग्य प्रकारे ते प्रोसेस केलेलं असेल आणि रेकमेंड केलं असेल, त्याला आपण देतो. कारण मी स्वतः तर कधी त्या बॉडीत गेलो नाही, पण हे निस्वार्थ भूमिकेतनं सगळ्यांचं मेरिटवर अप्लिकेशन जे येतात ते हे बॉडी बघते कमिटी आणि त्यांना हे शिष्यवृत्ती प्रोव्हाइड करते. दादा, आपण जेव्हा हे कार्य सुरू केलं होतं, आपल्याला वाटलं होतं हे इतक्या पुढे जाईल, आणि आता एक अंदाज किती शिष्यवृत्ती दिली गेली असं एक काही टेंटेटिव्ह नाही, असं माझ्याकडे आकडा नाही, पण तो ठीक आहे. आज आपल्याला आनंद हा आहे की आज 16,000 विद्यार्थ्यांना आपण शिक्षणासाठी मदत करू शकलो. 4,000 विद्यार्थी आज त्यांचं शिक्षण संपूर्ण झालं आणि ते आपल्या भावी जीवनात कुठेतरी प्रोफेशनल आहेत, नोकरी करतायत, काम करतायत आणि तेही त्यांच्या परीने समाजाला मदत करण्याच्यासाठी या एसडी सीडला त्यांच्या पहिल्या सॅलरीतनं कधी कधी मदत करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करत असतात. हे एक चांगलं काम आपण आपण आपल्याला समाधान देत आहे. विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल दादा या निमित्ताने? खूप शिका, या शिष्यवृत्तीचा उपयोग करा आणि आपल्या जीवनात आपण सुद्धा ज्यावेळेस सक्षम व्हाल त्यावेळेस एक निदान विद्यार्थी त्याला जर आपण शिष्यवृत्ती देऊन आणि त्याला सहकार्य केलं तर मी असं समजतो की 16,000 विद्यार्थ्याच्या अगेन्स्टमध्ये 32,000 विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात ते यशस्वी होण्याच्यासाठी एक चांगलं काम केल्याचा समाधान आम्हा सगळ्या मंडळींना होईल. 21 तारखेला जो कार्यक्रम होतोय त्याचं आवाहन कसं कराल आणि कुठे कार्यक्रम किती वाजता आहे? 21 तारखेला हा कार्यक्रम सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे येत आहेत. संभाजी नाट्यगृह जे आहे तिथे मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी यावं. संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. साधारणतः 2-2.5 तास हा कार्यक्रम चालेल. तर आपण सगळ्यांनी येऊन आणि या कार्यक्रमाला
आशीर्वाद द्यावे, सहकार्य करावं, असं मी आपल्या मार्फत आम जनतेला आवाहन करतो.